फ्रेंड्स, कसे आहात? मस्त मजेत ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात आपण एका नवीन रेसिपी सोबत करतोच, पण मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक छान अशी मस्त रेसिपी। करणाऱ्यालाही खूप छान वाटेल, खाणाऱ्याला त्याहून छान वाटेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाणारा आणि करणारा दोघंही आनंदी होतील, खुश होतील। तर बघा, आज मी तुम्हाला ब्रेड चीज रोलची रेसिपी दाखवणार आहे। आपण संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये ही रेसिपी नक्की बनवू शकतो, अगदी पटकन होते, जास्त वेळ न घेता। चला तर मग रेसिपीला चालू करते। त्यासाठी आपल्याला लागणार आहे सँडविच ब्रेड। सँडविच ब्रेडच्या कडा कट करून घ्यायच्या आहेत आणि ज्या कडा कट केलेल्या आहेत त्याचे ब्रेड क्रम्स बनवायचे आहेत। मधला पोर्शन जो राहतो पांढरा त्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला चीजची स्लाइस ठेवायची आहे। चीजची स्लाइस थोडीशी मोठी होत असेल तर कापून घ्या, त्याच्यावर ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाका आणि छान असा रोल बनवून घ्या। जर रोल सेट होत नसेल तर थोडासा मुठीमध्ये दाबून घ्या, त्याने काय होतं, रोल घट्ट बसतो, सुटणार नाही तळताना। आता बघा, असे एकसारखे सगळे रोल मी बनवून घेतलेले आहेत इथे। आता त्याचं वरचं कोटिंग बनवायचं आहे, छान असं क्रिस्पी झाले पाहिजेत आपले रोल। तर त्यासाठी कोटिंग बनवायला मी काय केलेलं आहे, एका बाउलमध्ये 3-3.5 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। तुम्ही त्याच्याऐवजी मैदासुद्धा घेऊ शकता। आता बघा, कॉर्नफ्लॉवरमध्ये ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकले, पाणी घालून दाटसर असं त्याचं मिश्रण बनवलं। ब्रेड क्रम्ससुद्धा तयार आहेत आपले। आता छान ते रोल त्या मिश्रणामध्ये बुडवले। ब्रेड क्रम्समध्ये थोडेसे घोळून घेतलेले आहेत, त्यामध्ये ब्रेड क्रम्स लावून घेतलेले आहेत त्या रोलला। अशा पद्धतीने सगळे रोल एकावेळी ब्रेड क्रम्स लावून बाजूला ठेवलेले आहेत एका प्लेटमध्ये। आता हे सगळे एकावेळी तयार झाल्यानंतर तेल गरम करायचं आहे मीडियम फ्लेमवरती। हे जे रोल आहेत ते छान असे तळून घ्यायचे आहेत। गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत छान असे रोल तळून घेतलेले आहेत मीडियम फ्लेमवरती। इथे आपले ब्रेड चीज रोल जो आहे तो तयार आहे। सॉससोबत, चटणीसोबत खाऊ शकता। आणि रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा तुम्ही करू शकता, ते अगदी फ्री ऑफ